आपला आवाज कोकण 24 तास। सर्वांना विश्वासात घेऊनच आपण कामकाज करणार असल्याची ग्वाही रत्नागिरी जिल्हा परिषदच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी दिली आणि आपल्याला अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले आहेत। त्यांचे आभार मानले की महाराष्ट्राचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सामंत साहेब आणि या कोकणचा ढाण्यावाग जे म्हणतात की आमचे मार्गदर्शक जे कदम साहेब, आमदारचे कदम साहेब यांनी जो माझ्यावरती आणि मंडणगड तालुक्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि योगेश दादा आपले आमदार आणि गृहराज्यमंत्री आमचे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मला जो दादांनी न्याय दिला आणि या चारही मंत्र्यांनी जो न्याय दिलेला आहे नेत्यांनी, तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे। कारण माझं या शिवसेनेमध्ये अस्तित्व 2 ते 2.5 वर्षाचंच आहे, हे मी मुद्दाम आवर्जून सांगते। कारण मी 92 पासून राजकारण करते, राजकारणामध्ये सक्रिय आहे। 2 टर्म मी जिल्हा परिषद सदस्य होते, परंतु राजकारण करत असताना सत्तेची खेळी काय असते, सत्तेमध्ये काम कसं करावं हे आज मला शिकायला मिळेल आणि ते केवळ आमच्या दादांमुळे, योगेश दादांमुळे आणि रामदासबाईंमुळे, आपले पालकमंत्री सामंत साहेबांमुळे। आणि मी आवर्जून सांगेन की मंडणगड तालुक्याला माझ्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालेलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि माझ्यासाठी माझ्या तालुक्यातील माझे तालुका प्रमुख असतील, माझे सगळे विभाग प्रमुख असतील आणि सगळे माझे सर्वसामान्य कार्यकर्ते, सगळ्या माझ्या महिला भगिनी की ज्यांनी मला माझं स्वतःचंही मत मला नव्हतं की मला वेगळा मतदारसंघ दिला होता, दादांनी दिला होता आणि त्याच्यातून सुद्धा मी यशस्वी झाले आणि इथपर्यंत पोहोचले की आज यशाचं क्षण मला बघायला मिळत आहे। आणि एकच वाक्यात सांगेन की हे सगळं शिवसेनाच करू शकते। एखाद्या साध्या महिलेचा सन्मान कसा करावा, महिलेला न्याय कसा द्यावा, हा शिवसेनेकडून शिकावा आणि तो मला न्याय मिळालेला आहे। आणि मी काम करत असताना माझ्या जिल्ह्याला न्याय कसा देता येईल आणि समोरील सभागृहाला विश्वासात घेऊन मी काम करेन। दादांच्या आणि पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मी समोरील सभागृहाला विश्वासात घेऊन काम करेन। मला जे पद दिलेले आहे ते मी सार्थकी करेन, तेच विश्वासघात करणार नाही, हे मी आज आवर्जून सांगू इच्छिते। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता केंद्रे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचेच विलास चाळके यांची बिनविरोध निवड झाली असल्याचं निवडणूक निर्णायक अधिकारी बापूसाहेब गलांडे यांनी जाहीर करताच गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, राजेंद्र महाडिक, बंड्या साळवी, रोहन बने आदींनी पुष्पगुच्छ देत अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या। आपल्याकडे जे नामनिर्देशन पत्र आले ते अध्यक्षपदासाठी एक, उपाध्यक्षपदासाठी, त्यानंतर त्या दोन्ही नामनिर्देशन पत्राचं आपण छाननी केली, ते वैध झालं। विविध कालावधी आपण 15 मिनिटाचा दिलेला होता माघारीसाठी, तो कालावधी संपलेला आहे। त्यामुळे मी आता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अस्मिता अनंत केंद्रे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं मी घोषित करतो। त्याचबरोबर श्री विलास राजाराम चाळके यांचे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी नियुक्ती झाल्याचे मी समोर छत्रपती शिवाजी महाराज की
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इतिहासात अध्यक्षपदाची जबाबदारी प्रथमच मंडणगड तालुक्याला दिल्याबद्दल या मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी समाधान व्यक्त केले आणि नेते मंडळींचे आभार मानले. मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब ह्या तीनही नेत्यांनी आज मंडणगड तालुक्याला पहिल्यांदाच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान दिलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वात लहान तालुका डोंगराळ तालुका आणि अशा या लहान तालुक्याला इतकं महत्त्वाचं पद देऊन नक्कीच तालुक्याच्या विकासामध्ये अजून भर पडेल आणि तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांना नागरिकांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज न्याय दिला आहे. मी त्यांचे तिथला लोकप्रतिनिधी म्हणून आणि ज्यावेळेस अध्यक्ष उपाध्यक्षपदाची चर्चा करत असताना नावं निश्चित करत असताना अर्थातच आमच्या मनामध्ये एक संभ्रम होता, कारण सक्षम असे अनेक जिल्हा परिषद सदस्य आज आहेत. परंतु आज ओबीसी महिला हे आरक्षण पडल्याच्या नंतर जी नावं समोर होती त्यामध्ये मंडणगड तालुक्याला हा न्याय द्यायचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. मी तमाम रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो. आज उपाध्यक्ष म्हणून विलासजी चाळके साहेबांचं नाव माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निश्चित केलं आहे. त्यांच्या पाठीशी असलेला अनुभव दोन्ही सदस्य हे अनुभवी आहेत. प्रशासनावरती दोघांची चांगली पकड आहे आणि माझा विश्वास आहे की या पदाच्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्याला आणि मंडणगड तालुक्याला न्याय द्यायचं काम हे दोन्ही आपले पदाधिकारी करतील, आमचा विश्वास आहे. पक्षाने उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास चाळके यांनी नेते मंडळींचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले. तसेच विकास कामे मार्गी लावण्याची ग्वाहीही दिली. पुन्हा एकदा पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिनी मंत्रालय म्हणून संबोधलं जातं. कारभाराची दिशा आणि पक्षाची संघटना डोळ्यासमोर कशा पद्धतीने काम करावं. सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय भाई रामदासभाई, गृहराज्यमंत्री योगेश दादा, आमदार किरण सामंत साहेब यांच्या माध्यमातून, आमचे सर्व शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. मी एवढं सांगेन की मला गटनेता केलात, मला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष केलं आहे आणि निश्चितपणे माझ्यावरही फार मोठी जबाबदारी आपण दिलेली आहे, याची जाणीव मला पूर्ण आहे. एका बाजूला पूर्ण बहुमत आमच्या पक्षाला आहे, महायुतीचं म्हणून आमच्याकडं चांगल्या प्रकारचं बहुमत आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला विकासाची जरासुद्धा चिंता नाही आहे, कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब निधीच्या बाबतीत आम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाहीत. आमचे ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून दादांच्याकडं खातं आहे आणि म्हणून या जिल्ह्याचा जो कधीही झाला नाही एवढा विकास करण्याची खऱ्या अर्थानं आम्हाला संधी आलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.